नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण गणपती बाप्पाची पूजा करतो. त्यांना दुर्वा अर्पण करतो, लाल फुले वाहतो आणि नैवेद्य म्हणून मोदक अर्पण करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की गणपती बाप्पाला मोदकच इतका प्रिय का आहे? त्यामागे केवळ परंपरा नाही, तर एक सुंदर पौराणिक कथा आणि आध्यात्मिक संदेशही दडलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणेशजींना मोदक का आवडतात आणि मोदकाचे धार्मिक महत्त्व काय आहे. पौराणिक कथेनुसार एकदा अनेक ऋषीमुनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या दर्शनासाठी कैलास पर्वतावर आले होते. त्यावेळी एका दिव्य ऋषीने माता पार्वतींना एक अमृतमय मोदक अर्पण केला. त्या मोदकाचे वैशिष्ट्य असे होते की जो कोणी तो खाईल त्याला ज्ञान, बुद्धी, समृद्धी आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. तेव्हा भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय दोघांनीही तो मोदक मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. माता पार्वतींनी सांगितले, जो संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा करून सर्वप्रथम परत येईल त्यालाच हा मोदक मिळेल. कार्तिकेय ताबडतोब आपल्या मोरावर बसून विश्वभ्रमणासाठी निघाले. परंतु गणेशजींनी आपल्या बुद्धीचा वापर केला. त्यांनी आपल्या मातापित्याभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नम्रपणे म्हणाले, माझ्यासाठी माझे आई वडील हेच संपूर्ण विश्व आहेत. गणेशजींच्या या बुद्धिमत्तेने आणि भक्तीने माता पार्वती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी तो दिव्य मोदक गणेशजींना दिला. तेव्हापासून मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो. मोदकाचा आध्यात्मिक अर्थ. मोदक हा फक्त एक गोड पदार्थ नाही. मोद या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे आनंद आणि क म्हणजे त्याचा छोटा अंश. म्हणजेच मोदक म्हणजे आनंदाचे प्रतीक. मोदकाचा बाहेरील भाग साधा असतो तर आतमध्ये गोड सारण भरलेले असते. याचा अर्थ असा की आध्यात्मिक साधना, संयम आणि चांगले कर्म याच्या माध्यमातून जीवनातील खरा आनंद मिळतो. गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की बाह्य रूपापेक्षा अंतःकरणातील पवित्रता आणि ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे. 21 मोदक अर्पण करण्यामागील कारण. अनेक ठिकाणी गणपतीला 21 मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार 21 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. हा अंक पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण, पंचमहाभूत आणि मन याचे प्रतीक मानला जातो. गणपतीला 21 मोदक अर्पण करणे म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांचे, विचारांचे आणि कर्माचे समर्पण करणे होय. गणपतीला मोदक अर्पण केल्याने काय लाभ होतो? धार्मिक श्रद्धेनुसार श्रद्धाभावाने गणपतीला मोदक अर्पण केल्यास बुद्धी आणि विवेक वाढतो. घरातील नकारात्मकता दूर होते. कार्यातील अडथळे कमी होतात. सुख, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. गणेशजींची विशेष कृपा प्राप्त होते. निष्कर्ष. मित्रांनो, गणपती बाप्पाला मोदक प्रिय असण्यामागे केवळ चवीचे कारण नाही. मोदक हा ज्ञान, बुद्धिमत्ता, आनंद आणि भक्तीचे प्रतीक आहे. गणेशजींनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मोदक प्राप्त केला आणि आपल्यालाही जीवनात ज्ञान, विवेक आणि आईवडिलांचा सन्मान करण्याचा संदेश दिला. म्हणून जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाला मोदक अर्पण कराल तेव्हा त्यामागील हा सुंदर संदेश नक्की लक्षात ठेवा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गणेशाय नमः.